नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण पर्यावरण आणि पारिस्थितिकी याच्याविषयी काही माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतातले पहिले जीव संरक्षित क्षेत्र कोणते? निलगिरी, तामिळनाडू. सैबेरियाई सारस पक्षी भारतात कोणत्या ऋतूत येतात? हिवाळ्यात. केवलादेव पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. रामसर करार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1975. सर्वाधिक रामसर ठिकाणे कोठे आहेत? युनायटेड किंगडम. रेणुका आर्द्रभूमी कोणत्या राज्यात आहे? पंजाब. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात. वाघांची सर्वाधिक घनता असलेले क्षेत्र कोणते? काझीरंगा, आसाम. भारतातील एकमेव वानर कोणते? हॉलो गिब्बन. भीतरकणिका मॅंग्रोव्ह कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. बुंदाला जैवविविधता संरक्षित क्षेत्र कोठे आहे? श्रीलंका. हरितगृह मापनासाठी काम करणारा जपानचा उपग्रह कोणता? इबुकी. मांद्रियाल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ओझोन संरक्षण. कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? जैव संरक्षण. इंदिरा गांधी बायोडायव्हर्सिटी पार्क कोठे आहे? केरळ, शांतीघाट. मेकांग त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? व्हिएतनाम. ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस. घटपर्णी वनस्पतीचा उगम भारतात कोठे झाला आहे? मेघालय. जगाची फुफ्फुसे कोणत्या वनास म्हटले जाते? ॲमेझॉन जंगले. वूड बफेलो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? कॅनडा. हंगुल जातीचे हरिण कोणत्या राज्यात आढळते? जम्मू काश्मीर. आशियाई सिंह कोठे आढळतात? गुजरात. सर्वात मोठे सागरी संरक्षित क्षेत्र कोणते? उत्तर पश्चिम हवाई बेटे. उत्तर प्रदेशातील एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणते? दुधवा, लखीमपूर खीरी. सजीवांसाठी उपयुक्त व हानिकारक दोन्ही असलेला वायू कोणता? ओझोन. स्वर्गातील पक्षी म्हणून कोणत्या पक्ष्यास ओळखतात? हॉर्नबिल. परंभी कुलाम व्याघ्र अभयारण्य कोठे आहे? अन्नाडी पाडी. सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आम्ल पर्जन्यास कारणीभूत वायू कोणते? सल्फर डायऑक्साईड व नायट्रस ऑक्साईड. सर्वाधिक नुकसानकारक भूकंप लहरी कोणत्या? एल लहरी. क्षारयुक्त मृदे सुधारण्यासाठी वापरले जाणारे खनिज कोणते? पायराइट. शरद ऋतू कोठे आढळत नाही? भूमध्य रेखा. पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते? औष्णिक वीजकेंद्रे. वर्षावनांची पाने कोणत्या ऋतूत गळतात? कोरडा ऋतू. जपानमधील फुकुशिमा संकट कशामुळे उभे राहिले? त्सुनामी. हवा, पाणी, मृदा, खडक हे परिसंस्थेचे कोणते घटक आहेत? अजैविक घटक. वनस्पती व प्राणी हे परिसंस्थेचे कोणते घटक आहेत? जैविक घटक. स्मॉग सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? शिकागो. भूपृष्ठात मोठ्या प्रमाणात आढळणारे तत्व कोणते? ऑक्सिजन. भूकवचातील दुसरे उपलब्ध महत्वाचे तत्व कोणते? सिलिकॉन. प्रवाळ भिंतीच्या विरळ होण्याचे कारण काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. सर्वात कमी जैवविविधता कोठे आढळते? टुंड्रा प्रदेश. कोणता वृक्ष पर्यावरण संकट मानले जाते? निलगिरी. किमान प्राथमिक उत्पादकता कोठे आढळते? आर्क्टिक टुंड्रा. पृथ्वीवर सर्वाधिक ऑक्सिजन कोण तयार करतात? शैवाल. बेसल कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? अपशिष्ट पदार्थांची वाहतूक. स्टॉकहोम कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? कार्बनिक प्रदूषके. हेल्सिंकी प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? सल्फर उत्सर्जन. सोफिया कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन. जिनिवा प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? बाष्पयुक्त कार्बनी संयुगे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.